आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमे अंतर्गत आज आपल्या सर्वांचा आवडीचा विषय आणि महत्त्वाचा विषय ज्याचं शीर्षक आहे पोस्ट रिटायरमेंट रेग्युलर पर मंथ इन्कम अथवा मराठीत सेवानिवृत्तीनंतर सुद्धा दरमहा नियमित उत्पन्न या विषयावर मी हा व्हिडिओ माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमे अंतर्गत आपल्या समोर सादर करीत आहे. कसे ना आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, माझं सध्या 62वं वर्ष आहे आणि मी अजून किती वर्ष माझा व्यवसाय चालू शकेन, मला शारीरिक किती मदत मिळेल हे माहीत नाही, पण तरीही मी ना अशा एका विषयाबद्दल बोलतोय की ज्याचा विचार मी 2019-20 पर्यंत केलाच नव्हता. मी वयाच्या 22व्या वर्षापासून आमच्या वडिलोपार्जित व्यवसायात शिरलो, कारण तेव्हा 1986ला माझे वडील वारले, फक्त वयाच्या 47 का 48व्या वर्षी. पण सुदैवाने मी वयाच्या 23 अथवा 24 वर्षापासून समभाग गुंतवणुकीत IPO मधून सुरुवात केली. पण तरीही मी मगाशी सांगितलं 2019-20 पर्यंत मी कोणतेही ध्येय न ठेवता, म्हणजे कुठलेही लक्ष न समोर ठेवता मी समभागात कशी तरी गुंतवणूक करत होतो. म्हणजे डोकं न लावता, म्हणजे आत्ता जसं लावतोय त्याप्रमाणे गुंतवणूक करीत होतो. पण कोविड आला, लॉकडाऊन झाला आणि त्यानंतर माझे लक्ष माझ्या पोर्टफोलिओकडे गेलं आणि तेव्हा लक्षात आलं की मी माझ्या म्हातारपणी मला दर महिना उत्पन्न मिळवण्यासाठी काहीच नाही केलं आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात. आणि अजून एक लक्षात आलं की मला काही पेन्शन मिळणार नाही, मी कुठला शासकीय कर्मचारी नाही, मी किंवा लोकप्रतिनिधी देखील नाहीये, कारण त्यांना 5 वर्ष काम केलं पेन्शन सुरू होतं. नंतर 2दा लोकप्रतिनिधी झाले जास्त पेन्शन, 3दा झाले अजून जास्त. आपल्याला तसं काय नाही, मरेपर्यंत काम केलं तरी आम्ही म्हणजे काय म्हणतात खाजगी व्यावसायिक, आम्हाला काहीच नाही. तर मग त्याच म्हणजे अंदाजे 2021-22ला मी माझ्या म्हातारपणी दर महिना सुरळीत उत्पन्न व नियमित उत्पन्न कसे मिळेल, त्याचप्रमाणे माझी पोर्टफोलिओ व्हॅल्यू देखील दरवर्षी कशी वाढेल याबद्दल विचार केला. भरपूर त्याच्यावर काम केलं, भरपूर आकडेवारी केली आणि त्यानंतर एक तक्ता बनवला. आणि तक्ता म्हणजे कॅल्क्युलेशन करून सगळं बनवलं. त्यानंतर 21/11/2024ला त्या तक्त्यात सुधारणा केली. अगोदर मी तो तक्ता माझ्या स्टेटसला टाकला होता, त्याच्यानंतरही टाकला 21 नोव्हेंबर 2024 नंतर, आणि नियमितपणे मी असं आधीमध्ये स्टेटसला टाकत असतो. त्याचप्रमाणे मी प्रयत्न केला की 2023-24 पासून दर महिना माझ्या गुंतवणुकीतून मी काहीतरी पैसा काढू शकलो पाहिजे. काढला, गरज तर आपली कधीच कमी होत नाही, तर बऱ्यापैकी चांगला पैसा काढला. आणि आश्चर्य म्हणजे माझी जी पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे ती अगदी अशी कमी वगैरे झाली नाही, चांगली वाढली. फक्त गेल्या 1 वर्षात त्या वेगाने नाही वाढली, पण मी पैसा काढू शकलो गेल्या 1 वर्षात. याचं कारण काय आहे ना, मी कुठले असे पेनी शेअर्स, फालतू शेअर्स, 2 रुपयाचे शेअर्स, 80 पैशाचे शेअर्स, डे ट्रेडिंग, धिस ट्रेडिंग, दॅट ट्रेडिंग, दिस ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, हे ट्रेडिंग, ते ट्रेडिंग किंवा असलं काही करत बसलो नाही, कारण माझं ध्येय पक्क होतं. तर
आत्ता गेल्या 1.5-2 महिन्याचे मी अंदाजे 4 ते 4.5 लाख रुपये काढलेत माझ्या गुंतवणुकीतून. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पोर्टफोलिओ व्हॅल्यू काय एकदम कमी होत नव्हती. गेल्या 1 वर्षात त्याची ग्रोथ कमी झाली, म्हणजे वाढ जे म्हणजे समजा आधी 30-40% 50% वाढवत होती पोर्टफोलिओची, तशी नाही झाली. पण मला काही फरक पडत नाही ना. मला दर महिना अधिक पोर्टफोलिओ व्हॅल्यू थोडी थोडी दरवर्षी वाढली पाहिजे, हे माझं ध्येय आहे. अगदी 24/9/2024 नंतर, म्हणजे सप्टेंबर 2024 नंतर आज ताग्यात देखील मी रक्कम काढली. मग अशी सांगितलंच, हे 2दा होऊ शकतं, कारण मी अगदीच सगळं वाचून नाही सांगत. मी सगळं सांगितलं. आता मी जो लेख लिहिला होता त्याबद्दल थोडक्यात सांगतो. आणि आपल्या माहितीसाठी मी काल का परवाही टाकला होता स्टेटसला. हे झाल्यावर परत टाकणार आहे तो लेख स्टेटसला. आणि स्टेटसला जाण्यासाठी तुम्हाला माझे संपर्क क्रमांक खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मिळतील. त्या माझ्या संपर्क क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपने तुमचं संपूर्ण नाव म्हणजे सत्यजित अभय कुमार शहा, नुसतं शहा अथवा सत्यजित एवढंच नाही लिहायचं. आणि तुम्ही राहण्याचं ठिकाण, म्हणजे मी माझं नाव लिहिताना नेहमी सत्यजित अभय कुमार शहा, ठाणे, महाराष्ट्र राज्य एवढं लिहितो. तर आता थोडक्यात सांगतो, म्हणजे त्यात जे मी लिहिलंय. समजा तुम्ही समभाग गुंतवणुकीसाठी अगदी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक सुरू केली, तर सुरुवातीला कंपाऊंडिंग इफेक्ट नसल्याने तुमची पोर्टफोलिओ व्हॅल्यू वेगाने वाढत नाही, कमी वेगाने वाढते. आणि तुम्ही गुंतवणुकीला सुरू केल्यावर तुमची पोर्टफोलिओ व्हॅल्यू 1 करोड झाली, त्याच्यानंतर मी जे त्या माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे 10 करोड व्हायला कमी वर्ष लागतात. म्हणजे समजा 1 करोड व्हायला समजा 8-9 वर्ष लागली, तर पुढचे 1चे 10 करोड व्हायला 5-6-7च वर्ष लागतात. आता मी असं सुरू केलेलं की माझी पोर्टफोलिओ व्हॅल्यू अंदाजे 2030-31 म्हणजे अगदी 32 पर्यंत सुद्धा 10 करोड कशी होईल. आता एकदा 1 करोड झाल्यावर पुढची 10 करोडला काय पोर्टफोलिओ व्हॅल्यू व्हायला कमी वेळ लागतो. त्याच्यानंतर जेव्हा 10 करोड होईल ना, नंतर परत तुम्ही ते दर 2 महिन्याला काही त्यात पैसे टाकायचे नाहीत. त्यानंतर तुम्हाला दर महिना अंदाजे 3 ते 4 लाख रुपये मिळू शकतील. बरोबर आहे, 3 ते 4 लाख, चुकीचं नाही बोलत आहे. तुम्हाला वाटेल 3 रुपये, 30 रुपये, 40 रुपये दर महिना, नाही, 3 ते 4 लाख. मित्रांनो, हे विसरू नका. आत्ताशी इंडेक्स निफ्टी 50 25,000 आहे, तेव्हा कमीत कमी 50 ते 70 ते 75 हजार जाऊ शकतो अंदाजे 2031-32 ला. हे लक्षात ठेवा, जाऊ शकतो. मी कोणी मोठा हे नाहीये भविष्य वर्तवणारा वगैरे. जे काही अभ्यास केले, जे आकडेवारी सांगते अथवा इतिहासात कशी वाढ झाली आहे, माझ्या मते मी याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर दर महिना तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये मिळू शकतील व पोर्टफोलिओ व्हॅल्यू अंदाजे दरवर्षी 5 अथवा 10 अथवा 15% सुद्धा वाढू शकेल. तुम्ही म्हणाल की एखाद्या वर्षी मार्केट खाली गेलं तरीही मार्केट खाली गेलं तर माझ्या केसमध्ये काय होतं, मी चांगले शेअर्सच निवडून ठेवलेत आणि मी पूर्वी खूप स्वस्त मध्ये घेतले. जसं उदाहरणार्थ मी MRF 2,500ला 2009ला घेतलेला, तो आज 1,55,000. तर त्याची वाढ जबरदस्त होते. असे अनेक आहेत शेअर्स. तर खाली गेलं तरी मी निवडलेले समभाग खूप चांगले असल्याने कमीत कमी 3 ते 4 लाख नाही, 2 ते 3 लाख दर महिना उत्पन्न मिळू शकेल. पण तो काळ फार कमी असतो. परत जेव्हा बुल रन येईल तेव्हा पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू होतं. आधीचा झालेला
म्हणजे कमी ग्रोथ झाली ती परत वेगाने होते. म्हणजे मी ॲव्हरेज आउट करतोय. तुम्ही लगेच असं इथे आता असं धरू नये तुम्ही एवढा सांगितलेलं, अहो हे कोणीही सांगू शकत नाही, एक लक्षात ठेवा. आता समजा तुमच्याकडे एक 1 करोड सुरुवातीला नसतील किंवा 1 करोड होण्याची तुम्हाला हे वेळ पण नाही दिले, कारण तुम्ही आता वयाच्या 40शीत आहात, 45 आहात, 50शीला आहात. तुम्हाला ते साठवायला आता पैसे पण नाही आणि तुम्ही काहीच गुंतवणूक केलेली नाही. तर समजा तुमच्याकडे आता 50 लाख असतील किंवा 50 लाखांनी गुंतवणूक सुरू केली तर तुमचे 10च्या ऐवजी 5 करोड होतील व दर महिना अंदाजे 1.5 ते 2 लाख तुम्हाला मिळू शकतील. अथवा समजा 50 लाखाने 25 लाखाने गुंतवणूक सुरू केली तर दर महिना अंदाजे 75,000 ते 1 लाख तुम्हाला मिळू शकतील. मला हे दाखवून द्यायचं आहे की हे सहज शक्य आहे, कारण आपण कोणीच याच्यावर विचार करत नाही, अभ्यास करत नाही, काही करत नाही. आपण व्हॉट्सअपवर दुनियाभरचा वेळ घालवतो. काय काय ते हे टाकत असतो, ते टाकत असतो, गुड मॉर्निंग, गुड नाईट, आणि काहीही म्हणजे काही अक्षरशः बालिश निरोप सुद्धा टाकत असतो. त्याच्यापेक्षा असं काही केलं ना तर बराच फायदा तुम्हाला होईल, मला होणार नाही, एक लक्षात ठेवा. आणि मी हा एक अंदाज वर्तवलाय, ह्यात कमी जास्त होऊ शकतं दर महिना मिळणारी किंमत वगैरे. अहो तुमचा पोर्टफोलिओ व्हॅल्यू वाढते, हे उलट बरं आहे ना. म्हणजे तुमचे 10 लाख समजा मी 2032 नंतर अजून 20 वर्षांनी गेलो तर माझे 10 करोड जी पोर्टफोलिओ व्हॅल्यू 2032-31ला 33ला होती, ती मी मरताना अंदाजे 20 करोड या 25 करोड होईल. म्हणजे माझ्या घरी तर दिवाळी होईल त्यावेळेला, मी जाईन तेव्हा. म्हणजे लोकांना रडू पण येणार नाही, ओढून ताणून रडू आणावं लागेल मी गेलो म्हणून. असो, हे 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 शक्य आहे, एक लक्षात ठेवा. मागे मी एका व्हिडिओमध्ये ITC लिमिटेडने 20 वर्षात 6,000 रुपये एकदाच गुंतवलेले, त्याचे कमीत कमी 52 लाख अथवा जास्तीत जास्त 69 लाख कसे झाले हे आकडेवारी सकट सांगितले. आणि तो बघायचं असेल तर आपल्याला माझा YouTube वाहिनीवर माझा व्हिडिओ पाहावा लागेल. तुमच्यापैकी किती व्यक्तींनी स्वतःच्या म्हातारपणासाठी दर महिना उत्पन्नाची तजवीज केली आहे? स्वतः विचार करा, मला उत्तर देऊ नका हो. मी काय इथे उत्तर देण्यासाठी मी नाहीये, तुमची उत्तरं ऐकून घेण्यासाठी. आता एक महत्वाचं सांगतो, मी फक्त माझ्यासाठीच नाही केलंय, माझ्या आस्थापने जे माझे सहकारी आहेत मी त्यांना माझे म्हणजे कुटुंबातील सदस्य असं समजतो. बाकी मला याच्यावर खूप बोलायचं, पण बाकीच्यांबद्दल मला बोलायचं नाहीये. तर त्यांच्यासाठी सुद्धा 2020-21 पासून मी दरवर्षी त्यांना एकदम म्हणजे 6,000 रुपये देतो आणि त्यांना मी असे 10 वर्ष देणार आहे, त्यातले 5 वर्ष तर झाली. त्यांना 2040 पासून किंवा 41 पासून त्यांना त्या एकदाच दिलेल्या दरवर्षी एकदाच दिलेल्या 6,000चे अंदाजे 46 लाख मिळतील. 46 नाही, 40 मिळतील, 55 सुद्धा मिळतील, जे काय असेल ते. कोण देतं हो एवढं? म्हातारपणी कोण देतंय? म्हणजे आणि मी काही जगा वेगळं केलेलं नाही, मला माझ्यात माणुसकी आहे. आणि मी असं नाही कधी केलं की दुसऱ्यांच्या खांद्यावर चढून आपण वर जायचं, हे मी असं कधीच करत नाही. अथवा ते माझे कर्मचारी आहेत आणि मी सर्वोत्कृष्ट वगैरे असं काही नाही. आणि आता जगात सुद्धा सगळीकडे कळतंय, जो स्वतःला सर्वोत्कृष्ट समजतोय त्याचे किती हाल होत आहेत. तर हे थोडक्यात मी माझे मुद्दे सांगितलेत आणि ह्याच्यावर अनेकांनी मला विनंती केलेली की तुम्ही सांगा. आता दुर्दैव काय ना, अनेक जण ते माझे स्टेटस पाहत नाहीत, व्हिडिओ पाहत नाहीत, बाकीचे काहीतरी फालतू काहीतरी शॉर्ट काय
काय ते नेहमी बघतात ते शॉर्ट्स, म्हणजे छोटेसे व्हिडिओ वगैरे, मोठे व्हिडिओ पण फालतू बघायला त्यांच्याकडे अतिशय वेळ आहे, अतिशय मन लावून पाहतात, पण इथे काहीच करायला वेळ नाही. आता तुम्ही सांगा, तुमचे जे आवडते 6%, 7%, 8% देणारे जे आहेत गुंतवणुकीची साधनं, त्याच्यातून तुम्हाला एवढं मिळू शकेल का? कधीतरी तुम्ही विचार केलाय? नाही विचार केले. कारण काय? माझ्या वडिलांनी नाही शिकवलं. अरे, तुमच्या वडिलांनी तुम्हाला इथपर्यंत आणून उभं केलं, शिक्षण दिलं. त्यांची परिस्थिती नव्हती. काय होती हे मलाही माहिती आहे. आम्ही एक वन रूम किचनमध्ये राहिलेलो आहोत. आमच्या घराच्या बाहेर सार्वजनिक संडास होते. कारण मला वर यायचं होतं. तुम्ही कधीच विचार करत नाही का? काय करायचं? कसं करायचं? तर माहीत नाही हे तुमच्यासाठी डोळे उघडणारा अथवा जास्त माहिती देणारा अथवा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे की नाही. पण माझ्यासाठी तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझ्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर ते बेल आयकॉनला क्लिक करा आणि अजून तुमचे मित्र मंडळी, परिवार, सगळे सोयरे, शेजारचे सगळ्यांना माझी वाहिनी, यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून त्याच्यावर बेल आयकॉनवर क्लिक करायला सांगा. झालं तर तुमचं भलंच होणार आहे. आणि मी कुठलाही फालतू व्हिडिओ, उगीचच ओढून ताडून आणलेले विनोद अथवा असलं काहीतरी नाच वगैरे असलं काही हे असले यूट्यूब वाहिनी वापरतच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर काय करणार आहात आणि तुम्हाला तुमच्या बँकेतील एफडी बिफडी देणार आहे का एवढं सगळं? सोन्याबद्दल तर मी काय बोलू, तुम्ही कधीच विकणार नाही आहात सोनं. म्हणजे पणजोबांकडून आजोबाकडे, आजोबांकडून वडिलांकडे, वडिलांकडून तुमच्याकडे, तुमच्याकडून तुमच्या मुलाकडे, हेच चालत आलंय गेली अनेक वर्ष. तर तुम्ही विचार करा. आता काल मी एक व्हिडिओ केला होता की गुंतवणूक करताना विचार करा त्याच्यातून किती उत्पन्न मिळणार आहे, हेही तुम्ही विचार करा. तुम्ही हे बघा, मला तरी हे नाही मिळणार आहे पेन्शन किंवा काहीच. पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, HF, DF, UF जे काही सगळे असतात ते काही मिळणार नाही. तेव्हा असेच काही चांगले विषय घेऊन पुन्हा मी येईन आपल्या समोर. तेव्हा जय हो, नमस्कार.